पत्रकार परिषद घेण्याचं काय आयोजन याचं आयोजन असं आहे की आपले माजी मंत्री माननीय बच्चू कडू साहेब यांचा जुलैमध्ये उपोषण तर केलंच त्यांनी मोजरीला, जिल्हा अमरावती, आणि त्याच्यानंतर त्यांनी जो दौरा सुरू केला महाराष्ट्रामध्ये, तर त्याच्यामध्ये त्यांना छान प्रतिसाद मिळत आहे. त्याचं कारणही असं आहे की आपल्याकडे भाजप आणि युती सरकार सत्तेवर आल्यानंतर जे काही विरोधात होते, उबाठा आणि राष्ट्रवादी, शरद पवार आणि काँग्रेस, हे नामोहरम झालेले आहे. त्याचं कारण एक तर दोन पक्षांचे तुकडे झाले आणि काँग्रेस पक्ष जे आहेत ते भयभीत अवस्थेमध्ये जगत आहेत, शिवाय राहुल गांधी. तर त्यामुळे बच्चू कडू हे अस्वस्थ झाले की सरकार तर बनलंच, पण विरोधात कोणीही सरकारच्या विरोधात बोलत नाही. सगळे आमदार आणि खासदार स्तब्ध राहिलेले आहेत. कदाचित त्यांच्यात भय असेल, म्हणून बच्चू कडू यांनी असा निर्णय घेतला की पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या काही समस्या आहेत शेतकऱ्यांच्या बाबतीत अधिकतम आणि दुसरे दिव्यांग बांधवांच्या बाबतीत, या समस्या घेऊन ते प्रचार दौरा करतायत. आणि त्या प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने आमचा जळगाव जिल्ह्यामध्ये त्यांचा 5/10/2025 दौरा आहे. त्या दौऱ्याच्या निमित्ताने त्यांनी आम्हाला 2 सभांची अनुमती दिली होती. त्याच्यातली एक सभा आम्ही 5/10/2025 12 वाजता कासोदा, तालुका एरंडोल येथे घेत आहोत आणि त्याचे नियोजन आमचे तालुकाध्यक्ष सुनील पाटील हे करत आहेत. त्याचं कारण असं आहे की ते एक मध्यवर्ती ठिकाण आहे आणि आसपास त्या ठिकाणी 4 तालुके जोडले जाणार आहेत: एरंडोल, पाचोरा, भडगाव, पारोडा आणि धरणगाव. आणि त्या ठिकाणी 2 तास सभेसाठी देतील. त्या ठिकाणी दिव्यांगांचाही प्रश्न आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मांडतील आणि त्याच्यानंतर त्यांची अंमळला 2 वाजता सभेचं आयोजन केलेलं आहे. आणि अंमळेर म्हणजे काय, अंमळेर, चोपडा आणि जवळची म्हणजे एरंडोलचा पारोड्याचा काही भाग असा त्या ठिकाणी संलग्न केलेला आहे. आणि त्या सभेचं जे आयोजन आहे तेथील तालुकाध्यक्ष संतोष बाबूराव पाटील हे करीत आहेत. त्याचप्रमाणे खासदार उन्मेष पाटील यांचा असा आग्रह होता की मी 40 गावाला सभेचं आयोजन करतो आणि बच्चू कडू साहेबांनी माझ्या सभेला किमान संध्याकाळी 6 वाजता का असेना यावं, आणि म्हणून त्यांनी संध्याकाळी 40 गावाला 6 वाजेला सभा अटेंड करण्याचं नियोजित केलेलं आहे. तर या सभेचं उद्देश असा आहे, 3 महत्त्वाचे मुद्दे आमच्या पुढे आहेत. एक तर फडणवीस साहेबांनी विधानसभा निवडणुकीच्या आधी ऐलान केलं होतं, आश्वासन दिलं होतं, अजेंडामध्ये होतं, प्रोक्लेमेशन होतं की आम्ही सत्तेवर जर आलो तर सरसकट कर्जमाफी करू आणि तुमचा 7/12 कोरा करू, असं ते वारंवार रिपिटेशन करत होते. आता त्या शेतकऱ्यांनी या आश्वासनाला बोलून त्यांना चांगलं मतदान केलं, सत्तेवर आले. तर फडणवीस साहेबांची एक जबाबदारी होती की कर्जमाफी करणे, आणि कर्जमाफी करणे काही त्यांच्या दृष्टीने कठीण नव्हतं, कारण ते अभ्यासू मुख्यमंत्री आहेत, पण आता टाळाटाळ आहेत. मग त्यांचंच दिलेलं जे आश्वासन पूर्ण करण्यासाठी विरोधातले जे काही हे 2 पक्ष आणि काँग्रेस काही बोलत नाही, आणि म्हणून बच्चू कडू यांनी या ठिकाणी इनिशिएटिव्ह घेतलेला आहे. त्याचप्रमाणे दुसरा विषय होता दिव्यांगांसाठी जो काही मिळणारा पैसा होता, दरमहा 1500, तर त्यांचं असं म्हणणं आहे की आता 2500 मिळाले पाहिजे, ही एक मागणी आहे. आणि दिव्यांगांसाठी ते विशेषतः जास्त काम करतात आणि त्यांनी दिव्यांगांसाठी एक महामंडळसुद्धा स्थापन करून घेतलेलं आहे. आणि दिव्यांगांना मिळणारा जो लाभ आहे ग्रामपंचायतच्या आणि नगरपालिकेच्या माध्यमातून संपूर्ण निधीतून 5% तो सुद्धा पोचत नाही, म्हणून त्यांचा असा प्रयत्न आहे की माझ्या दिव्यांगाला तो लाभ पोचला पाहिजे, म्हणून त्यांचा महाराष्ट्र दौरा आहे. आणि चालू परिस्थितीमध्ये आणखी एक संकट असं उद्भवलेलं आहे. या अतिवृष्टी महाराष्ट्रात जी झाली त्याच्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पिकांचं नुकसान तर झालेच, पण शेतीसुद्धा खरडली गेली, वाहून गेली, बऱ्याच ठिकाणी गुरढोरं वाहून गेली. आता पाचोरा तालुक्यामध्ये आपण जवळचे आहोत
आणि तुम्ही पण जाऊन आलेले असाल. आमचे गुलाबसिंग पाटील पाचोरा तालुक्यातले शेतकरी आहेत, हे संपूर्ण तुम्हाला आखो देखा हाल त्या ठिकाणी सांगतील. तर आमचे असं म्हणणं आहे की आता गिरीश महाजन, गुलाबराव पाटील आणि स्थानिक आमदार किशोरप्पा पाटील त्या ठिकाणी फिरले, चांगलं केलं, त्याने दौरा केला, बरं वाटलं. पण त्या ठिकाणी काय सांगितले का यांचे ताबडतोब पंचनामे करा. पण आता तहसीलदार असं म्हणतात, तलाठी, सर्कल, कृषी सहाय्यक, तालुका कृषी अधिकारी यांना हे खूप अवघड काम झालेलं आहे. कारण एवढ्या मोठ्या 2-3 तालुक्यांचं एका चुड्याला असं निरीक्षण करणं, आढावा घेणं, पंचनामा करणं खूप मुश्किल काम आहे. आणि त्याच्यामध्ये काही लोक राहून जाण्याची शक्यता आहे. आधी असा प्रकार घडला होता की ज्या लोकांच्या शेतामध्ये कापूस होता तिथे त्यांनी केळी दाखवून दिल्या अंदाजाने, ते बिचाऱ्यांना त्या कापसाच्या लाल्या रोगाचा, बोंडअळीचा फायदा मिळाला नव्हता. म्हणून आमची अशी मागणी आहे की प्रहार जनशक्तीतर्फे की तुम्ही याला हवा याला नको, त्याला अर्धा त्याला पूर्ण त्याला चतकोर असं करण्यापेक्षा सरसगट जो पीक पेरा तुम्ही त्या ठिकाणी लावलेला आहे त्याप्रमाणे त्या शेतकऱ्यांना त्याची नुकसान भरपाई दिली पाहिजे. असा आहे एक तिसरा मुद्दा आता लेटेस्टली तो आरंभ झालेला आहे. आणि म्हणून बच्चू कडू साहेबांनी त्याकडे जास्त लक्ष दिलेलं आहे की माझा शेतकरी जो तुम्ही 3 महिन्यांनी 4 महिन्यांनी जे काही येणारं होतं त्याचा आजच तो कंगाल झालेला आहे. पाचोरा तालुक्यामध्ये गुरुढोरं 60 गुरुढोरं वाहून गेलेली आहेत. पिकांचा पूर्णपणे सत्यानाश झालेला आहे. आणि शेती तर अशी झाली की ती पुन्हा कसता येण्यासारखी नाही, जिथं नांगरणी वखरणी कोळपणी होऊ शकत नाही. आणि जे आळवं पडलेलं पीक आहे ते मातीमोल झालेलं आहे. आणि म्हणून असं दिसतं की पुन्हा पेरणी करावी लागेल असं चित्र दिसतं. म्हणून यासाठी बच्चू कडू साहेबांनी कासोदा, अंमळनेर आणि चाळीसगाव या ठिकाणी शेतकऱ्यांचं सभेचं आयोजन केलेलं आहे. मुद्दा खरा शेतकऱ्यांचा आहे, पण सोबत दिव्यांगांचाही प्रश्न सोडवण्यासाठी त्यांची हे नियोजन आहे. आणि म्हणून आम्ही अंमळनेरला संतोष पाटलांनी संपूर्णपणे तयारी केलेली आहे. कासोद्याला तिथले तालुक्याचे सुनील पाटील यांनी संपूर्ण तयारी केलेली आहे. त्यांच्यासोबत आमचे पाचोऱ्याचे गुलाबसिंग पाटील पण आहेत. आणि चाळीसगावची संपूर्ण जबाबदारी खासदार उर्मिष पाटील यांनी घेतलेली आहे. आणि जर समजा हा दौरा चांगल्या प्रकारे यशस्वी झाला आणि शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला, उपस्थिती दिली, तर मला असं वाटतं की याचा दबाव सरकारवर पडेल आणि सरकार विचार करेल की लोक आता आपल्या विरोधात आहेत आणि आपल्याला निर्णय घेणं भाग आहे. आता आम्ही कर्जमाफी मागतो म्हणजे काय असं नव्हे की तुम्ही आमच्यावर उपकार करता, अशातला भाग नाही. एवी तेवी सरकारकडे आम्ही नागरिक म्हणजे शेतकरी काही वस्तूंच्या माध्यमातून, आम्ही नोकरवर्ग इन्कम टॅक्सच्या माध्यमातून, व्यापारी GSTच्या माध्यमातून खूप मोठा पैसा सरकारकडे जमा करतं आणि त्याच्याने तिजोरी भरते. आणि या तिजोरीतून काय प्रकार घडतो की आमचे आमदार आणि मंत्री खूप मोठी लुटालूट करतात. आज महाराष्ट्रामध्ये असा एकही आमदार नाही की ज्याच्याकडे 20 कोटीच्या आत संपत्ती आहे, असं एकही खासदार नाही. आणि मंत्री तर 20 कोटीच नव्हे, त्याचे 2-2, 3-3 हजाराच्या वर रेकॉर्ड चाललं गेलेलं आहे.